नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वर्षा कुऱ्हाडे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. वर्षा कुऱ्हाडे यांची मी ओळख करून देते. त्यांनी त्यांचे MBBS आणि भूलतज्ञ पदव्युत्तर शिक्षण KM हॉस्पिटल मुंबई इथून पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मुंबई इथे कर्करोग वेदना व्यवस्थापनाचं विशेष प्रशिक्षण घेतलंय. याशिवाय त्यांनी कोलकाता येथील दर्डिया पेन क्लिनिकमधून मणक्यावरच्या पेन मॅनेजमेंटमध्ये फेलोशिप केलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमधून पॅलिएटिव्ह मेडिसिन आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेन मेडिसिनमधून मान्यताप्राप्त फेलोशिप पूर्ण केलेली आहे. आज डॉक्टर वर्षा कुऱ्हाडे या वेदना व्यवस्थापन अथवा पेन स्पेशलिस्ट म्हणून गेली 12 वर्ष पाठदुखी आणि मणकेदुखीवरती विना शस्त्रक्रिया पद्धतीनं हजारो रुग्णांवरती यशस्वी उपचार करत असून त्यांना वेदनामुक्त जीवन जगण्यास सुद्धा मदत केलेली आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेत. रेसिडेन्सी दरम्यान B. ब्राउन स्कॉलरशिप, लोकमत समूहाचा सन्मान, इंडियन अकॅडमी ऑफ पेन मेडिसिन कडून गौरव आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. नुकत्याच झालेल्या एम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंडियन पेन सोसायटीतर्फे यशस्वीरित्या प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केलेलं आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅम, वेदना निवारण किंवा पेन मॅनेजमेंट नेमकं काय असतं हे बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नाहीये, तर आधी आपण त्याचं सविस्तर माहिती देऊयात. बरोबर. तर नमस्कार. आणि आपण आता जाणून घेऊयात वेदना निवारण किंवा पेन मॅनेजमेंट याविषयी. त्याआधी जाणून घेऊयात दीर्घकालीन वेदना म्हणजे काय, ज्यावर आपण पेन मॅनेजमेंटद्वारे उपचार करतो. तर वेदना या बऱ्याचशा आजाराचा अविभाज्य भाग असतात आणि वेदना होण्याचं प्रमाण आजारागणिक वेगळं असतं. परंतु ज्या वेदना 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतात अथवा थांबून थांबून येतात, जसं मणक्याच्या वेदना, सांधेदुखीच्या वेदना किंवा मायग्रेन, तर या प्रकारच्या वेदना याला आपण दीर्घकालीन वेदना म्हणतो. आणि ह्या वेदना शरीरात डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत कोणत्याही भागात वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात आणि यांनाच आपण क्रॉनिक पेन्स किंवा दीर्घकालीन वेदना म्हणतो. आणि या वेदनांवर जी उपचार पद्धती एक वैद्यकीय शास्त्रामध्ये वेगळ्या अंगाने केली जाते, याला आपण पेन मेडिसिन किंवा पेन मॅनेजमेंट ही शाखा नव्याने उदयास आलेली आहे. तर या पद्धतीमध्ये पेन मॅनेजमेंट यामध्ये मुख्यद्वारे आपण गोळ्या औषधे, फिजिओथेरपी आणि विना शस्त्रक्रिया उपचार केले जातात आणि यालाच आपण पेन मॅनेजमेंट म्हणतो. अच्छा. यामध्ये मल्टीमॉडल पेन मॅनेजमेंट म्हणजे डॉक्टरांसोबतच फिजिओथेरपिस्ट, काउन्सिलर, नर्सेस ज्या स्पेसिफिकली पेन मेडिसिनमध्ये ट्रेंड आहेत यांचा अंतर्भाव केला जातो आणि म्हणून मल्टीडिसिप्लिनरी पेन मॅनेजमेंट किंवा सर्वांगीण वेदना उपचार असे याला म्हटले जाते. अच्छा, पण पेन मॅनेजमेंट ही जी उपचार पद्धती आहे नेमकी काय आहे याबद्दलची माहिती मला सविस्तर हवी आहे. मात्र त्याआधी मला एक प्रश्न पडलेला आहे. जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला मणक्याचा आजार होतो, त्रास व्हायला लागतात, प्रचंड वेदना होतात आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात भावना येते की या आजारातून मी बरा होईल का, या वेदना थांबतील का, त्या संदर्भात कसे उपचार केले जातात? करेक्ट. तर OPDमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला जेव्हा वेदना घेऊन रुग्ण येतो, तर वेदना हा एक त्याच्या सफरिंगचा किंवा शारीरिक कष्टाचा भाग असतोच, परंतु त्यामागे असणारी भीती की ह्या वेदना म्हणजे मला कुठला तरी गंभीर आजार तर झाला नाहीये ना, किंवा या अशक्यप्राय वेदना ह्या माझ्या शरीरात काहीतरी मोठा आजार आहे आणि याच्याकडे तर निग्लेक्ट मी केलेला आहे किंवा अजून हा वाढणार आहे का, याच्यातनं मला किती लवकर मुक्तता मिळेल, याची भीती रुग्णांना जास्त असते. आणि मणक्याच्या वेदना किंवा पाठदुखी यामध्ये बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं, ज्याला आपण दंतकथा म्हणतो, की अमक्या तमक्याचं, माझ्या मामाचं किंवा मित्राच्या वडिलांचा असा प्रॉब्लेम झाला होता आणि मणक्यासाठी ऑपरेशन केलं आणि परत ते कधी उठलेच नाहीत. अशा पद्धतीचे जे त्यांचे अनुभव असतात, हे अनुभव त्यांना मणक्याच्या वेदनांसाठी आणखी जास्त काळजी करायला भाग पाडतात. आणि त्यामुळे हे रुग्ण जेव्हा OPDत येतात तर त्यांचा जो प्रश्न असतो
की या वेदना कशामुळे आहेत किंवा याच्यातनं मला कायमची मुक्तता मिळेल का, त्यामागे मुख्य भीती असते की माझी तब्येत, माझं शरीर ठणठणीत आहे ना आणि यातनं मला कायमस्वरूपी बरं होता होईल ना. तर जेव्हा या पद्धतीने यांचं निवारण केलं जातं, जे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये बाकी क्षेत्रांमध्ये फार कमी प्रमाणात होतं. रुग्णाला ऐकणं किंवा त्याला कुठल्या पद्धतीने त्या वेदनांचा अनुभव येतो यावर आपण ज्या पद्धतीने काउन्सिलिंग करतो, हे पेन मॅनेजमेंटमध्ये जरा वेगळ्या अंगाने होतं. पण हल्ली जे आपण पाहतोय ना की मणक्याचे आजार फार वाढलेले आहेत, तर कुठल्या वयोगटामध्ये हे आजार फार जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात आणि त्याची कारणं नेमकी काय आहेत? बरोबर. आणि मणक्याचे आजार वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि जी सध्याची लाईफस्टाईल म्हणतो ना आपण, मॉडर्न लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल. तर या गोष्टींचा इथे प्रचंड मोठा हातभार आहे. म्हणजे वयोगटाचं जर तुम्ही आता विचारलं मला, 10 ते 12 वर्षाच्या मुलापासनं 8वी 9वीला अभ्यास करणारी, कंटिन्युअस अभ्यासासाठी एका पोझिशन बसणारी मुलं, तिथपासून ते IT प्रोफेशनल्स ज्यांचं डेस्कटॉपवर कंटिन्युअस काम आहे, आणि अगदी गृहिणीसुद्धा, कारण आजकाल आपल्या हातामध्ये आलेलं एक छान खेळणं आहे ज्याला मोबाईल म्हणतो. इथून ते 80-90 वर्षाच्या रुग्णांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मणक्याची, जिथे की पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हे सगळा आपला जो मणका आहे, मानेपासून ते माकड हाडापर्यंत ज्याला मणका म्हटलं जातं, तर या सगळ्या मणक्यांमध्ये होणारे विशिष्ट प्रॉब्लेम हे वयोगटानुसार वेगळे वेगळे आहेत. परंतु मणकेदुखी, तुमच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर म्हणाल तर ही प्रत्येक वयामध्ये आज आढळून येते. अच्छा. आणि त्याला कारणं वेगळी वेगळी आहेत. जसं की मी म्हटलं, सततचं कंटिन्युअस एका पोझिशनमध्ये बसणं, कंटिन्युअस मोबाईल वापरणं, स्क्रोल करणं, ज्याच्यामध्ये आपली मान खाली असते. IT प्रोफेशनल्स म्हणा किंवा ज्यांचा डेस्क जॉब आहे, एका ठराविक पोझिशनमध्ये अशी मान करून बसणं आणि 2-2, 3-3 तास तुमच्या नकळत एका पोझिशनमध्ये तुमची पाठ राहते, हालचाल देखील होत नाही, आणि मग ते स्नायू आखडले जातात आणि या सगळ्याचा भार तुमच्या मणक्यावर येतो. अच्छा. अशी बरीच कारणं आहेत. अशी बरीच कारणं आहेत. आणि अलीकडचं जंक फूड, अच्छा, लाईफस्टाईल, कमी व्यायाम होणं किंवा शरीराची कमी हालचाल होणं, यामुळे जे वजन वाढतं, आणि वजन वाढतं तर आपल्याला माहिती आहे पहिला पोटाचा घेर वाढतो, आणि पोटाचा जो घेर वाढतो त्यामध्ये जी आपल्या मणक्याची एक ठराविक वक्र असण्याची नॉर्मल जो कर्व असतो मणक्याला, तो बदलला जातो आणि पूर्ण शरीराचा भार, ज्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो, तो नॉर्मली कमरेच्या दुसऱ्या तिसऱ्या मणक्याच्या मध्ये असतो, तो या ठिकाणी बदलला जातो. आणि त्यामुळे जी तुमची उठण्याची बसण्याची पद्धत तुम्हाला जाणवतं, कालांतराने काही माणसं चालताना असे एकदम ताठ होतात, पोट सुटलेलं असतं, कधी कधी ती वाकडी होतात, आपण म्हणतो ना कुबड निघालंय किंवा हा काहीतरी वेगळा चालताना दिसतोय. तर ही सगळी कारणं आहेत ज्यामुळे मणक्याचे स्नायू ताठरतात आणि शेवटी मणक्याच्या हाडांना एकसंध ठेवण्याचं काम जे स्नायूंचं असतं, कालांतराने त्यांची नॉर्मल आकुंचन प्रसरण पावण्याची जी प्रक्रिया आहे ती नॉर्मल राहत नाही. आणि मग अशा वेळेला शरीराला तर हलणं भाग आहे, त्याचा दबाव येतो मणक्यांच्या मधल्या गाद्यांवर, आणि मग त्या गाद्या त्यांच्या कुवतीप्रमाणे ॲडजस्ट करायला लागतात. कारण मणके म्हणजे बोन आहे, बोन तर कडक असतं, बोनला ॲडॅप्टेबिलिटी किंवा रेझिलियन्स हा गुणधर्म नसतो जो गादीमध्ये असतो. अशा वेळेला मग गादी सरकणं, ज्याला की नॉर्मली आपण स्लिप डिस्क म्हणतो, स्लिप डिस्क, ज्याच्यामुळे नर्व कंप्रेशन होतं. कधी कधी लोक येतात सांगतात मला सायाटिका झाला आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम हे लाईफस्टाईलमुळे आणि तुमच्या उठण्या बसण्याच्या चालण्याच्या ठराविक सवयीमुळे हळूहळू जोर धरू लागतात. बरेच कारणं आहेत आणि कितीतरी अशी कारणं आहेत की ज्यांच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे हे आजार व्हायला लागतात. आणि मग एक दिवस कळतं की मला मणक्याचा आजार झालाय, पण हा आजार झालाय कळल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आता मी उपचार कुठे घेऊ, शस्त्रक्रिया तर करावी लागणार नाही ना. बरोबर. आणि शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर ऑपरेशनच सांगतील, या भीतीपोटी कित्येक रुग्ण डॉक्टरांपर्यंत देखील पोहोचत नाही. तर आपल्याकडे
शस्त्रक्रिया करायला लागणं हा खूप कमी पर्सेंटेज रुग्णांमध्ये आढळणारा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली पेन मॅनेजमेंट जिथे आपण विना शस्त्रक्रिया उपचार करतो, हे जे रुग्ण असतात ज्यांना गोळ्या औषधं घेऊन किंवा काही ठराविक दिवस व्यायाम सांगितलेले आहेत, आपल्या रेग्युलर रूटीन लाईफस्टाईलमध्ये काही आपण मॉडिफिकेशन सांगतो, या सगळ्या गोष्टींनी जर आराम पडत नसेल आणि मी मगाशी सांगितलं तसं की बाबा 2-3 महिने झाले, डॉक्टरांकडे 3-4 व्हिजिट झालेले आहेत आणि तुम्हाला रिपीटेडली गोळ्या घ्याव्या लागत आहेत, तर आता पुढची स्टेप जी आहे ती आहे इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट किंवा नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंट. आता तुम्ही विचाराल मग शस्त्रक्रिया आणि नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंट यामध्ये फरक काय? नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंटमध्ये आपण जे रुग्ण गोळ्या औषधांना रिस्पॉन्ड करत नाही किंवा तात्पुरता फरक पडतोय आणि रिपीटेडली गोळ्या औषधं घ्यावे लागतात, यांच्यामध्ये पेन जनरेटर आपण शोधतो. मग आता मणक्यामध्ये पेन जनरेटर काय असू शकतो? सिंपल आहे, तुम्हाला शब्दात कळलं असेल. पेन जनरेटर म्हणजे पेन जिथून चालू होतो तो अवयव. तर मणक्यामध्ये मणका, 2 मणक्यांच्या मधल्या गाद्या, तिथून ज्या शरीराच्या नर्व्स बाहेर पडतात, स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू मराठीत म्हणतो, तिथून ज्या स्पायनल कॉर्ड बाहेर पडतात त्या स्पायनल कॉर्ड्स, त्याच्यावरचं आवरण, मग मणक्याच्या बाजूला असणारे मसल्सना एकत्र धरून ठेवणारे फेशिया आणि मणक्यांच्या मध्ये जे स्ट्रक्चर्स असतात, मणक्यांना एकसंध ठेवणारे छोटे छोटे जॉईंट्स ज्यांना आपण फेसेट जॉईंट्स म्हणतो, आणि अजून एक फार महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे लिगामेंट्स. अच्छा. तर ही जी सगळी एवढ्याशा मणक्यामध्ये असणाऱ्या ह्या 5-6 गोष्टी आहेत, या प्रत्येक गोष्टीत पेन जनरेटर असू शकतो. आणि जेव्हा आपण मणकेदुखीसाठी येणाऱ्या रुग्णाची हिस्ट्री घेतो, त्यांना होणाऱ्या वेदना कुठल्या गोष्टीने वाढतात, कुठल्या पोझिशनमध्ये वाढतात, काय केल्याने त्या कमी होतात, हे जाणून घेतो, तिथेच माझं 70-80% डायग्नोसिस किंवा निदान झालेलं असतं. अच्छा. आणि जेव्हा हे निदान नॅरो डाऊन आपण म्हणतो की ते डायग्नोसिस किंवा त्यांचा आता एक्झॅक्टली आजार काय आहे, पेन जनरेटर कुठला आहे, हे जेव्हा नॅरो डाऊन आपण करतो, त्यानुसार त्यांना टेस्ट सांगितल्या जातात. मणक्यासाठी बऱ्याचदा MRI ही सगळ्यात कन्फर्मेटरी आणि बेस्ट इन्व्हेस्टिगेशन अवेलेबल आहे, MRI. आणि त्यानंतर जी आपण ट्रीटमेंट करतो की जो पेन जनरेटर आहे तो ठराविक मशीनमध्ये बघून, ज्याला आपण सियाम म्हणतो, 360 डिग्रीमध्ये फिरणारी ती मशीन असते, किंवा सोनोग्राफी मशीन, अशा ठराविक मशीनमध्ये बघून ही गायडेड थेरपी असते, ज्यासाठी फक्त लोकल अनस्थीजिया किंवा त्या जागी शरीराच्या ठराविक जागी भूल देऊन अगदी छोट्या निडलने, जशी आपली पिन असते ना टाचणी एवढ्या निडलने ही प्रक्रिया केली जाते. ओके. आणि यामध्ये पेशंटला टाके नाहीत, चिरफाड नाही, ड्रेसिंग देखील नाही, त्यांना ॲडमिट देखील डे केअर बेसिसवर राहून ही ट्रीटमेंट केली जाते. ओके. आणि त्यामुळे मणकेदुखीसाठी जी नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंट ही जी स्पेशालिटी आहे, पेन मेडिसिनमध्ये फक्त ही अवेलेबल आहे. तर हे जे रुग्ण ज्यांचा स्पेक्ट्रम गोळ्या औषधं आणि ऑपरेशन या दोन्हीच्या मध्ये आहे, त्यांच्यासाठी पूर्ण जगात एकमेव ही पद्धती अवेलेबल आहे. ओके. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये अगदी गेल्या 10-15 वर्षातच याचा जास्त प्रचार होऊ लागला आहे. फॉरेनमध्ये तुम्ही कोणालाही विचारा, ओके नी पेन आहे, स्पाईन पेन आहे, त्यांना ऑलरेडी माहिती आहे की त्यांना पेन स्पेशालिस्टकडे जायचं आहे. अच्छा. परंतु आपल्याकडे रुग्णांपर्यंत ही पद्धती फार लवकर पोहोचत नाही. आणि एक साधारणपणे भ्रम आहे की रुग्ण आमच्याकडे येतात, माझ्याकडे येतात OPDला आणि म्हणतात की डॉक्टर ते मणक्याचा त्रास होतोय, ऑपरेशन सांगितले, पण आता ऑपरेशन टाळण्यासाठी तुमचं इंजेक्शन घेता येईल का? तर जेव्हा ऑपरेशन सांगितलं जातं तेव्हा ऑलरेडी ती स्टेज पार झालेली असते. पण याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ऑपरेशन लागणारे रुग्ण मणकेदुखी असणाऱ्यातले फक्त 2 ते 3% असतात. ओके. परंतु त्या ऑपरेशनच्या भीतीपायी उरलेले रुग्ण
आमच्यापर्यंत पोहोचायला उशीर होतो. आणि जेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचलेले असतात आणि ऑपरेशनची स्टेज आलेली असते त्यावेळेला मी देखील काही करू शकत नाही. आणि म्हणूनसाठी जर गोळ्या औषधांनी तुम्हाला फरक पडत नसेल, ठराविक सेशन्स झाले असतील, तर तुम्ही अवश्य पेन मेडिसिन किंवा पेन एक्सपर्ट या स्पेशालिटीची चौकशी करा आणि आवर्जून जाऊन पर्सनली चेक करून याचा तुम्हाला फायदा होईल का, याचे तुम्हाला काय काय इफेक्ट किंवा साईड इफेक्ट होऊ शकतात हे त्यांना विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पेन मेडिसिनचं मी सांगू इच्छिते, गोळ्या औषधांनी तुम्ही सतत पेन किलर्स खाऊन पोटाचे अल्सर होणं, किडनी फेल होणं, लिव्हरला सूज येणं, अतिशय भयंकर साईड इफेक्ट्स आहेत. हे सगळ्यांना माहिती आहेत, ऐकून माहिती आहेत. परंतु वेदना किंवा पेन ही अशी गोष्ट आहे, पेन जेव्हा होतं त्यावेळेला तुम्हाला सुचत काहीच नाही. खरं. तुमच्या पुढे एकमेव पर्याय असतो, आता जाऊन काहीही करून या वेदना माझ्या कशा सुटतील. आणि साहजिकच आहे, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला पेन किलर किंवा वेदना शमन करणारी इंजेक्शन्स मिळणारच आहेत. हो. तेच डॉक्टरचं काम असतं. आणि म्हणूनसाठी जेव्हा पेन्स आटोक्यात असतात, कंट्रोलमध्ये असतात आणि तुमचं इन्व्हेस्टिगेशन समोर येऊन जर तुम्हाला पेन मेडिसिन ट्रीटमेंट सूट होणार आहे असं सांगितलं जातं, तर या ट्रीटमेंटसारखी सेफ, सुरक्षित आणि जवळजवळ मिनिमल साईड इफेक्ट्स असणारी ही ट्रीटमेंट आहे. तर मॅम, मणक्याच्या आजारामध्ये वेदना व्यवस्थापनाद्वारे शक्य असलेले उपचार नेमके कोणते आहेत आणि रुग्णांनी ह्या उपचार पद्धतीचा विचार का करावा? हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण हाच एकमेव प्रश्न आहे ज्याचं उत्तर रुग्णांना फक्त आणि फक्त पेन स्पेशालिस्ट देऊ शकतात. अच्छा. याच्या मागे जी ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती अवेलेबल आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही होते ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑपरेशन थिएटर म्हटलं की पहिलं आपली अशी घंटी वाजते, अरे ऑपरेशन. ही होते फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये, कारण याला लागणारी जी मशीन आहे ती फक्त ऑपरेशन थिएटरमध्येच असते, वेगळ्या वेगळ्या किंवा मोठ्या प्रोसिजर्ससाठी. परंतु वेदना उपचारांसाठी आपल्याला जी प्रोसिजर करावी लागते त्यासाठी पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून, जेणेकरून रुग्णाला इन्फेक्शन होऊ नये, सेप्टिक होऊ नये, ही सगळी काळजी आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. किंवा त्याला अगदी अलीकडे आम्ही प्रोसिजर रूम देखील म्हणतो. याच्यासाठी पूर्णपणे ऑपरेशन सेटअप असण्याची गरज नाही आहे. ओके. तर या ज्या ट्रीटमेंट आहेत, मशीन खाली बघून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे पेन जनरेटर असतात तिथेपर्यंत जाऊन ज्या आपण ट्रीटमेंट देतो, यामध्ये निडलिंग थेरपी, प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा रिजनरेटिव्ह थेरपी, जसं की आपल्या डिजनरेटिव्ह डिस्क असतात, मणक्याच्या गाद्या झिजलेल्या असणं, किंवा अगदी ज्या नर्व्ज असतात, नर्व्ज कंप्रेशन होऊन, सूज होऊन त्या नर्व्ज हळव्या होणं, यासाठी देखील रिजनरेटिव्ह थेरपी, एपिड्युरल इंजेक्शन्स किंवा सिलेक्टिव्ह नर्व रूट्स मॉड्युलेशन, जिथे नर्व्स कंप्रेस होतात आणि त्या सतत आपल्याला करंटसारख्या वेदना देणं किंवा आगाग होणं, जळजळ होणं, हातापायाला मुंग्या येणं, या सगळ्या आजारांवर हे इंजेक्शन्स खूप प्रभावीपणे काम करतात. ओके. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की फॅसेट जॉईंट्स हा मणक्यामध्ये असणारा फार मोठा पेन जनरेटर आहे आणि तो खूप सहजरित्या दुर्लक्षित होतो, कारण ते अगदी असे नखाच्या अर्धे एवढे जॉईंट असतात. अच्छा. परंतु हे जॉईंट मणक्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि मग हे जॉईंट जर झिजले तर या जॉईंटसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ही एक उपचार पद्धती अवेलेबल आहे. तर या सगळ्या अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान असणाऱ्या आणि आधुनिक थेरपी आहेत. आता तुम्हाला ऐकताना पण हे शब्द जरा कानाला जड वाटत असतील की नाही, आणि हाच आमच्या क्षेत्राचं सध्या असणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नाही म्हणणार मी, पण चॅलेंज आहे की याचा अवेअरनेस किंवा आपण जनजागृती म्हणूयात. अगदी बऱ्याच डॉक्टर स्पेशालिटीमध्ये सुद्धा याविषयी अजून माहिती नाही आहे. यासाठी सिंपल कारण आहेत की आपल्याकडे ही अलीकडेच चालू झालेली मेडिसिनमध्ये आलेली शाखा आहे आणि अजून MBBS कॉलेजेसमध्ये आणि त्याच्यानंतर जे काही स्पेशलायझेशन डिग्री असतात तर त्यामध्ये ही शाखा नव्याने गेल्या काही वर्षात डिग्रीसाठी देखील चालू झालेली आहे. अच्छा.
आणि मग जशा आता ह्या डिग्री येतील स्पेशलायझेशन, आणि ही सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे. तर जसं MD डॉक्टर्स, MS डॉक्टर्स असतात, त्यानंतर DM पेन मेडिसिन. ओके, तर ही डिग्री आपल्याकडे चालू झालेली आहे आणि यासाठी 3 वर्षाचं प्रॉपर सिलेबस, अभ्यासक्रम आणि परीक्षा आहे, जी सगळ्या MBBS, MD, DM क्षेत्रामध्ये असते. म्हणजे बरं झालं या प्रश्नाच्या निमित्ताने मला आठवलं की रुग्ण बऱ्याचदा विचारतात की तुम्ही ॲलोपॅथिक MD डॉक्टर आहात का? कारण आपल्याकडे कायरोप्रॅक्टर्स किंवा अलाइड मेडिसिन याचं इतकं जास्त पेव आहे, त्यामुळे लोकांना अगदी डिग्रीचा सुद्धा संशय येतो. तर इथे मी सांगू शकते की हे अतिशय शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक संशोधनाने प्रूव्ह केलेलं एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, जे की MD आणि DM डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात. अच्छा, पण मल्टी मॉडेल पेन मॅनेजमेंट किंवा मणक्याचं पेन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं जातं आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा हे वेगळं कसं ठरवायचं? बरोबर. तर मणक्याचं पेन मॅनेजमेंट, जसं मी पहिल्या प्रश्नापासून म्हणतेय, मल्टी मॉडल हा इथे फार मोठा वेगळा भाग आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या बाकी शाखांपेक्षा. ओके. कसा? मल्टी मॉडल म्हणजे इथे केवळ शारीरिक वेदना याच अंगावर उपचार न करता याला जोडून आम्ही म्हणतो की 4 ॲस्पेक्ट पेनसाठी होलिस्टिक अप्रोच, फिजिकल पेन्स, सायकोलॉजिकल पेन्स, सोशल पेन्स आणि स्पिरिच्युअल, अशा 4ही अंगांचा इथे पेन मॅनेजमेंटमध्ये आम्ही विचार करतो. आणि बऱ्याचदा येणारे पेशंट देखील सांगतात की हे पेन्स इतकी वर्ष आणि इतके महिने त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेत की त्याने त्यांची सायकोलॉजी किंवा भावनिक अवस्था अतिशय विचित्र झालेली आहे. आणि क्रॉनिक पेन्सचा हा घटक खूप दुर्लक्षित आहे की यामुळे होणारे सायकोलॉजिकल आजार जसे की डिप्रेशन, अपसेट, अँगर, चिडचिड याचा त्यांच्या रूटीन लाईफस्टाईलवर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सामाजिक जीवनावर होणारा परिणाम अतिशय भेदक आपण म्हणूयात असा आहे. ओके. मणक्याच्या वेदना किंवा पाठदुखीवरती पेन मेडिसिन कशा पद्धतीनं उपचार करतं, कुठल्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी हे खरं तर फायदेशीर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात जो प्रश्न येतो, साईड इफेक्ट तर नाही येत ना? व्हेरी गुड. सो पेन मेडिसिनचं सगळ्यात मोठा आपण USP म्हणूयात, पेन मेडिसिन किंवा पेन मॅनेजमेंटचे उपचार, ट्रीटमेंट मोडॅलिटी ही कुठल्याही वयाच्या आणि कुठलाही आजार असणाऱ्या व्यक्तीवर केली जाऊ शकते. अच्छा. कारण यामध्ये मी म्हटलं तसं पूर्ण भूल किंवा इवन अर्धी शरीराची भूल द्यायची गरज नसते. लोकल अनस्थेसिया, ज्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 ml इंजेक्शन देऊन जागच्या जागी हे उपचार केले जातात. त्यामुळे बाकी उपचारांमध्ये जसं की डायबिटीस आहे, BP आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे आणि हाय रिस्क असतात पेशंट, तो विषय पेन मेडिसिनमध्ये नाही आहे. अच्छा. तुम्ही NDTV मराठीमध्ये आलात, इतकी सुंदर चर्चा केलीत आणि खरं तर प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर तुमच्या घरीच्या या भागामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.